लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत आणि आता विधानसभेपूर्वी राजकीय वातावरणात पुन्हा एकदा भूकंप बघायला मिळणार असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी संजय शिरसाट आहेत। सर, एकीकडे असं म्हटलं जात आहे की शिंदे गटाचे अनेक आमदार जे आहेत ते ठाकरे गटाशी संपर्कामध्ये आहेत आणि अनेक आमदार जे आहेत ते ठाकरे गटामध्ये सहभाग होण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी स्वतःचा निर्णयही कळवला आहे असं देखील सांगण्यात आलं आहे। आता एवढं सर्व झाल्यानंतर ते वाट कसली पाहत आहेत? एवढे आमदार तुमच्या संपर्कात आहे, तुम्हाला फोन केलाय, उत्सुक आहेत, तुमच्या घरी जाऊन चहा पिऊन गेलेत, मग तुम्ही वाट कसली पाहताय? काय मुहूर्त काढताय का? हे सगळं हे फेक न्यूज, फेक स्टेटमेंट, उगाच स्वतःला कुठेतरी हायलाईट करायचं आणि त्या खलबली मचाएंगे असा जो काय प्रकार आहे तो करायचा प्रयत्न करतो। उलट त्यांना हे माहिती आहे की आपले जे आमदार आहेत आता ते बेचैन झालेले आहेत, ते जातील कदाचित, कारण की निवडून येणाऱ्या खासदारांनी त्यांना सांगितलं आम्हाला किती त्रास झाला आहे, कसा त्रास झाला हे त्यांना सांगितलेलं आहे, कशा आम्ही आमच्या ताकदीवर निवडून आलो हे सांगितलं आहे आणि ह्याचं सर्व मेसेज खालपर्यंत पोहोचला आहे। त्या आमदारांना सुद्धा माहिती आहे की खरंच पक्ष काही मदत करत नाही किंवा तिथं काही जी काही पॉवर आपल्या वाढवायला पाहिजे ती वाढवत नाही, म्हणून आता आमदार बेचैन आहेत। म्हणून काही आमदार आता आमच्या संपर्कात आहेत, या अधिवेशनापूर्वी ते आमच्याकडे प्रवेश झालेला तुम्हाला दिसून येईल। किती आमदार संपर्कात आहेत साधारण? आता मी काय संजय राऊत आहे का हो? काही आकडा सांगायचा आणि तो खोटा ठरायचा? मी जे बोलेल ते खरंच, आणि चांगले आमदार तुम्हाला तर दिसतील त्यात, ह्यांच्या विश्वासाचे ते येतील। परंतु आता जर नाव एखाद्याचं डिक्लेअर केलं की यांचे फोन जातील, त्याला पकडून आणतील, त्याच्याशी बोलतील, अरे असं नको करू, असं नको करू, तुला हे देतो, तुला तो देतो, देणे घेणे काही नाही, परंतु त्यांना फक्त ब्रेक करतील म्हणून त्यांचं नावं मी डिक्लेअर करत नाही, पण प्रवेश झाल्यानंतर निश्चित तुम्हाला कळेल। पण त्यांची प्रवेश निश्चिती झालेली आहे का? काही प्लॅन जे आहे ते शिवसेना शिंदे गटाचं त्या संदर्भातलं काही झालं आहे का? तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, शिंदे साहेब आहेत, प्लॅन करण्यामध्ये ते मागे पुढे पाहत नाहीत, आणि जेव्हा प्लॅन आखतात मग करेक्ट कार्यक्रम, त्यांचं वाक्य फेमस आहे, करेक्ट कार्यक्रम ते केल्याची होती, राहणार नाहीत। मग त्यासाठी पणाला लावण्याची ताकदसुद्धा त्यांच्यात आहे, आणि याचं उदाहरण तुम्ही पाहिलं आहे, ठाण्यामध्ये जे काही गोंधळ घालत होते नाही, बंद केले दुकान, अशा मार्जिनने निवडून आणलं, श्रीकांतही तेवढ्या मार्जिनने निवडून नाही आला, चला नरेश मिस्के त्याच्यापेक्षा मार्जिनने आला। हे चमत्कार दाखवण्याची ताकद त्या एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे, म्हणून हे लोक फक्त बोलू शकतात, शिंदे साहेब हे करू शकतात, हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे। हा करेक्ट कार्यक्रम जसा तुम्ही म्हटलेला आहे तो साधारणपणे कधीपर्यंत होऊ शकतो? काही त्या संदर्भातलं प्लॅनिंग झालंय का? काही बैठका झाल्या आहेत का? अहो, असे प्लॅनिंग सांगायचे नसतात। आम्ही उठावाचे प्लॅनिंग कुणाला सांगितले का? 1.5 वर्ष वर्किंग केली, तसंच हे जे प्लॅनिंग आहेत हे अधिवेशनाच्या पूर्वी होईल एवढं मात्र निश्चित आहे। बरोबर। एक दुसरा असा प्रश्न आहे की लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जर बघितलं तर अनेक उमेदवार ज्या पद्धतीनं पराभूत झाले, कुठेतरी भाजपमधून किंवा केंद्रातून ज्या पद्धतीनं निर्णय घेतले गेले ते योग्य होते, अयोग्य होते, या संदर्भात देखील बोलणी झाली। तुम्हाला वाटतं की म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षावर कुठेतरी दबाव तंत्र भाजपकडून करण्यात आलं होतं? नाही, असं काही नाही। तुम्हाला एक सांगतो स्पष्टपणे, केंद्राचा याचा काही संबंध नव्हता। त्यांनी सर्व अधिकार हे खाली शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांना दिले होते। तुम्ही बसा, तुम्ही निर्णय करा, फक्त आमच्याकडून कन्फर्मेशन घ्या, एवढाच त्यांचा तो आग्रह होता। आणि आम्हाला जो काही थोडासा बहुत सेटबॅक मिळाला आहे, मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आमचे सर्वेचे रिपोर्ट त्याला आता फाडून चुलीत टाकलं पाहिजेत, यापुढं असे सर्वे होता कामा नये, 12-12 सर्वे एका मतदारसंघाचे करता कामा नये, आणि थोडा ओव्हर कॉन्फिडन्स येता कामा नये। तुम्हाला जनतेमध्ये जायचं, जनतेची नाळ ओळखा आणि त्यांना काय पाहिजे ते तसं ग्राउंड लेवलवर तुम्ही काम करा। जो मतदार आहे त्याच्याशी आपण कनेक्ट असलं पाहिजे, तरच तुम्हाला या सर्व पक्षात विजय मिळेल। म्हणून झालेला प्रकार आता बाजूला सारायचा आहे आणि विधानसभेला आम्हाला समोर जायचं आहे। आपण बघतोय की विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात जर आपण बघितलं तर मनसेनं माघार घेतलेली बघायला मिळते, पण महायुतीमधलेच तीनही पक्ष एकमेकांसमोर जे आहेत ते आता उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत, कुठेतरी मग त्याच्यामुळे देखील चर्चा होतीये ना? नाही, काय तशी काही चर्चा नाही। आता वेळ नव्हता, आता ह्याच लोकसभा झाल्या, ते सर्वांना एकत्रित करणं आणि त्याच्यातच विधान परिषद, तर म्हणून आता 12 तारखेपर्यंत विड्रॉचे टाईम आहे, त्याच्यापूर्वी आता हे तिन्ही नेते दिल्लीला आहेत, थोडासा वेळ त्यांना निवांतपणे त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्याची चर्चा होणार आहे, आणि मला वाटतं हे सगळं 4ही जागा हे माहितीतच लढल्या जातील। पण मग या एकमेकांसमोर उमेदवार उभं करणं कुठेतरी मग
विरोधी पक्षाला जे आहे ते कुठेतरी आरोप करण्यासाठी किंवा चर्चेसाठी एक विषय मिळतो या निमित्तानं? नाही, असं काही नसतं. उमेदवाराला उभं करणं आणि त्याला वापस घ्यायला लावणं, त्या टायमाला त्या मधल्या पिरियडमध्ये काही गोष्टी ज्या घडतात त्याच्यावर लक्ष असतं. मग युतीची चर्चा कशा होणार? 4च जागा आहेत, म्हणून युतीची चर्चा होण्यासाठी काही उमेदवारांनी फॉर्म भरलेत, काही वापस घेतील, काही कायम राहतील. बरोबर. एकीकडे जे आहे ते लोकसभेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे अमोल मिटकरी म्हणतात की बारामतीमध्ये आम्हाला शिंदे गटाने सपोर्ट नाही केला, दुसरीकडे नितेश राणे म्हणतात की कोकणामध्ये आम्हाला शिंदे गटाने सपोर्ट नाही मिळाला. म्हणजे दोन्ही पक्ष शिंदे गट आणि शिवसेनेवर जे आहे ते कुठेतरी आरोप प्रत्यारोप करताना बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे मिठाचा खडा नाही का होणार? नाही, काल आता अजितदादांनी प्रेसमध्ये सांगितलं की मी अमोल मिटकरींना योग्य तो सल्ला दिलेला आहे किंवा योग्य तो सूचना दिलेल्या आहेत. राहिला प्रश्न निलेश राणेचा, त्यांनी उसाच्या भराव केमध्ये केलेले ते स्टेटमेंट आहे. कोणता मतदारसंघ पाहिजे, कुणाकडे गेला पाहिजे याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. आणि मला वाटतं निलेश राणेला सुद्धा वरिष्ठाशी भेटायला काही हरकत नाही, परंतु असे स्टेटमेंट दिल्यामुळं थोडंसं लोकांना, विरोधकांना वाव मिळतो, याची आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. या स्टेटमेंटमुळे ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते किंवा स्थानिक नेते यांच्यामध्ये परस्पर वादही होताना बघायला मिळतात आणि कुठेतरी ते आगामी निवडणुकीसाठी महायुतीला कठीण होऊन जाईल. नाही, काही कठीण होणार नाही. आता सर्व निर्णय जे आहेत अत्यंत स्ट्रिक्टली घेतले जातील. हा माझा का हा तुझा यापेक्षा निवडून येणारा हा क्रायटेरिया असेल. सर, नितेश राणे यांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडी जी निवडणूक लढली ती संविधान बचावासाठी नाही तर शरिया कायद्यासाठी लढली. ते नितेश राणेचं मत आहे, त्यावर मी भाषण नाही करणार. सर, आता सध्या ज्या पद्धतीनं हे विधानसभेच्या आधी एकमेकांचे आमदार एकमेकांशी संपर्कात आहे अशी विधानं येताना बघायला मिळत आहेत. काही दिवसातच जे आहे ते विधानसभा निवडणुका आहेत. सध्या भाजपनी पूर्ण तयारी केलेली आहे, बैठकांवर सत्र सुरू आहे. शिवसेनेची तयारी कशा पद्धतीने आहे? शिवसेनेने तयारी सुरू केली आहे का? आमची तयारी सुरू झालेली आहे. आम्ही सर्व 288 मतदारसंघाचाच आमच्या पद्धतीने बैठकाचा एक शेड्यूल आखणार आहोत. त्या ठिकाणी बैठका घेणार आहोत. काही ठिकाणी आम्ही पदाधिकारीची नेमणुका ज्या काही घाई गडबडीत झाल्या असतील त्यामध्ये काही बदल करणार आहोत, नवीन नेमणुका करणार आहोत आणि विभागवार आणि शक्यतो मतदारसंघावाईज हे आमच्या बैठकाचं सत्र सुरू होईल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे प्रत्येक तालुक्यात नाही तर ग्राउंड लेवलला बूथ प्रमुखाच्या पर्यंत आपला कार्यकर्ता कोण आहे याची इत्थंभूत माहितीसुद्धा आम्ही अपडेट करणार आहोत. म्हणून तयारी करताना ग्राउंड लेवलपासून तर नेत्यापर्यंतचा या सगळ्यांचा आता लेखाजोखा घेतला जाणार आहे आणि त्याच पद्धतीने संघटनेची मांडणी केली जाणार आहे आणि तीच मांडणी आम्हाला विधानसभेला कामा येणार आहे. सर्वे करणार आहे? सर्वे नाही, आम्हाला सर्वेवर नाही, आम्ही कार्यकर्त्यावर विश्वास ठेवतो. कार्यकर्ता काय करतो त्याच्यावर आमचा विश्वास राहील. महायुती एकत्र आहे त्याच्यामुळे भाजप जी आहे ती सर्वेवर जास्त प्रमाणात अवलंबून असते किंवा विश्वास ठेवते. तुम्ही या संदर्भात काय निर्णय घेणार? आम्ही आता सर्वे हा शब्दच आम्हाला आवडत नाही. आम्ही आता कार्यकर्ता हाच आमचा सर्वे, म्हणून आम्ही कार्यकर्त्याच्या जीवावरच ही निवडणूक पुढच्या लढणार आहोत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे की लोकसभेला खरं तर सर्वे अत्यंत जे आहे ते निगेटिव्ह पद्धतीनं बघायला मिळाला होता आणि आता आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सर्वे करणार नाही आहोत आणि सर्वेवर विश्वास ठेवणार नाही आहोत. आमचा विश्वास ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांवर आहे. दुसरीकडे त्यांनी असंही स्पष्ट केलं आहे की आगामी जे सेशन होणार आहे, पावसाळी अधिवेशन होणार आहे, त्याच्या आधी जे आहे ते करेक्ट कार्यक्रम शिंदे या ठिकाणी करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अरविंदसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.